नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। माझा आजचा विषय आहे, जर घटस्थापना केली नसेल तर अखंड दिवा कसा आणि कोठे लावावा। तर या विषयावरचा हा व्हिडिओ आहे। यावर्षी 22 सप्टेंबर 2025 रोजी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे। तर नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। घटस्थापना करून कलश स्थापना देखील केली जाते। अखंड दिवा लावला जातो। दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील केले जातात। कन्या भोजन, कन्यापूजन, हवन करून 9 दिवस अगदी भक्तिमय वातावरण आणि उत्साहाने देवीचे पूजन केले जाते। पण सर्वांच्याच घरामध्ये घटस्थापना केली जात नाही, तर मग त्यांनी देवी भवानी आईसाठी 9 दिवस अखंड दिवा लावावा का, आणि लावला तर कुठे लावावा आणि कसा लावावा, याबद्दलचा माझा आजचा हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये देखील कोणी घटस्थापना करत नसेल आणि अखंड दिवा लावण्यासाठी इच्छुक असत्यान तर त्यांनाही माझा व्हिडिओ हा शेअर करून याच्याबद्दल माहिती नक्की सांगा, त्यांनाही याचा उपयोग होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर अखंड दिवा म्हणजे खंड न होणारा दिवा। तर जोपर्यंत देवीचे 9 रूपांची आपण 9 दिवस पूजा करणार आहात तोपर्यंत हा दिवा आपण तेवत राहावा किंवा ठेवावा लागेल। म्हणून तुम्ही जर हा दिवा लावायचे ठरवले आहे तर तुमच्या मनामध्ये जर आले आहे की तुम्ही 9 दिवस या दिवेला व्यवस्थित ठेवू शकता आणि त्याला व्यवस्थित त्याची काळजी देखील घेऊ शकता, तर तुम्ही नक्कीच हा दिवा आपल्या देवघरामध्ये किंवा त्याच्या बाजूला जिथे तुम्ही व्यवस्थितपणे त्याची काळजी घेऊ शकता तिथे तुम्ही हा दिवा नक्कीच लावायचा आहे। बघा, तुमच्या देवघरामध्ये जागा नसेल तर एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर देखील कलश आणि दिव्याची स्थापना तुम्ही सेपरेट देखील करू शकता। तर आता तुम्ही म्हणाल की देवघर कशा प्रकारे असावं, तर कोठे असावं। तर देवघर हे आपण जसं पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले तर आपल्या उजव्या हाताकडे आग्नेय दिशा असते आणि आपल्या डाव्या हाताच्या कोपऱ्यामध्ये ईशान्य दिशा असते। तर ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व चतुर त्रिकोण असतो, तो ईशान्य दिशा आहे। तर त्या कोपऱ्यामध्ये आपले देवघर असावे। तर या देवघरामध्ये जर आपण पूर्वेकडे तोंड करून उभे राहिले तर आपल्या उजव्या हाताकडे हा दिवा ठेवायचा आहे, जो अखंड दिवा लावणार आहात तो, आणि डाव्या हाताकडे आपल्याला कलश स्थापना करायची आहे। तर तुमच्याकडे कलश तुम्ही दररोजच्या पूजेमध्ये तुमचा आहेच तर उत्तम, पण जर तुम्ही कलश स्थापना केलेली नाही आणि दिवा ठेवायचा तर या नवरात्रीमध्ये तुम्ही 9 दिवस नक्कीच कलश स्थापना करा, कारण अखंड दिवा लावण्यासाठी कलश स्थापना करणे देखील आवश्यक आहे। आणि उजव्या साईडला म्हणजे तुमच्या उजव्या हाताला तुम्ही दिवा नक्कीच प्रज्वलित करा। आता कलश स्थापना कशी करावी, तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा तांब्या भरून घेऊन त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, फुले, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाका। कलशाला कुंकवाने तुम्ही स्वस्तिक आणि 5 रेषा ओढून घ्या। हळदी कुंकवाची बोटे लावा आणि कलशावरती खायची किंवा आंब्याची 5-7 पाने तुम्ही ठेवा। आणि कलशाच्या वरती ठेवण्यासाठी तुम्ही एक नवीन नारळ घ्यायचा आहे। घटस्थापनेच्या दिवशी नवीन नारळ घेऊन त्याच्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि जिथे तुम्ही कलश मांडणार आहात त्याच्या खाली तुम्ही तांदळाची रास करा आणि त्याच्यावरती तुम्ही हा कलश ठेवायचा आहे। आता हे झालं तुमच्या डाव्या बाजूला, तुम्ही देवघरामध्ये डाव्या बाजूला कोठेही तुम्हाला कलश ठेवण्यासाठी जागा असेल तिथे तो कलश ठेवायचा आहे। आता कलश स्थापना झाल्यानंतर मी तुम्हाला दिव्याबद्दल देखील सांगते की दिवा तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे। अखंड दिवा प्रज्वलित करायचा जर मनात असेल तर तुम्हाला काय नियमाचं पालन हे नक्की करायचं आहे। दिवा विझला तर तसं चालणार नाही। तुमच्या मनात इच्छा असेल तर तुम्हाला ते 9 दिवस व्यवस्थित प्रज्वलित राहायला पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे। बघा, जेव्हा आपण अखंड दिवा लावतो तेव्हा त्याची 9 दिवस काळजी घ्यावी लागते, तो हलवायचा देखील नसतो। अखंड दिव्याची काळजी काय घ्यायची याबद्दलचा व्हिडिओ टाकणार आहे, त्याची लिंक मी तुम्हाला नंतर देईल। तुम्ही व्यवस्थित तो बघून घ्या आणि त्यानंतर अखंड दिवा लावा। तर तुम्हाला अखंड दिवा लावताना थोड्या मोठ्या साईजचा दिवा हा घ्यायचा आहे, म्हणजे दररोज आपण देवपूजेला जो निरंजन वापरतो आरती करताना किंवा देवासमोर ठेवतो तो दिवा छोटा असतो। तुम्हाला 9 दिवस अखंड दिवा ठेवायचा आहे। जर तुम्ही पितळाचा किंवा तांब्याचा आपल्या सामर्थ्याप्रमाणे घ्या किंवा मातीचा दिवा चालत असेल तो देखील तुम्ही पाण्यामध्ये अगोदर 1 दिवस बुडवून ठेवा आणि तो वाळल्यानंतर तो दिवा तुम्ही घ्यायचा आहे। तुम्ही पितळाचा, तांब्याचा किंवा कोणाकडे चांदीचा त्याच्या सामर्थ्याप्रमाणे तुम्ही दिवा घेऊ शकता। फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला दिवा खाली डायरेक्ट ठेवायचा नाही। तुम्हाला दिव्याखाली लाल कापड हे अंथरून त्यावरती तुम्ही तांदळाचा अष्टदल कमल बनवावे आणि त्यावर हळदी कुंकू व्हावे आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे। आणि तुम्हाला वात जी आहे
ती तुम्ही बनवणार आहात, तर ती अष्टदल कमळ बनवल्यानंतर तुम्ही दिवा ठेवणार आहात, तर त्या दिव्यामध्ये जी वात बनवणार आहात ती तुम्ही सर्जिकल कॉटन नाही घ्यायचं. सर्जिकल कॉटन म्हणजे जे मेडिकलमध्ये मिळतं ते कॉटन घ्यायचं नाही. अगदी तुम्ही प्युअर जो कॉटन असतो तो घ्यायचा. तो तुम्ही कॉटन घेऊन त्याची डबल वात व्यवस्थित बनवायची. वात पण मोठी बनवा, कारण 9 दिवस पुरली पाहिजे अशी, म्हणजे 1.25 हात लांब एवढी वात बनवली जाते. आता या दिव्यामध्ये तेल कोणते घालायचे, तर तिळाचे तेल अगदी शुद्ध असेल. तुम्हाला माहिती आहे की हे प्युअर शुद्ध तिळाचं तेल आहे, तर ते तुम्ही वापरायचं आहे आणि त्याच्याद्वारे तुम्हाला दिवा लावायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे तेल वापरणार आहात ते दररोज इकडे तिकडे किचनमध्ये ठेवलेलं असं घ्यायचं नाही. याची पण काळजी घेऊन देवघरामध्ये ज्यावेळेस इतर कोणाचे खरकटे वगैरे हात लागणार नाही, व्यवस्थितपणे ती बॉटल डबा जो काय तुम्ही ठेवणार आहात तो व्यवस्थितपणे अगदी देवाच्या तिथं जवळ ठेवायचा आहे. जे दररोज त्या दिव्याची काळजी घेणार आहात त्याला दिव्याला तेल घालणार आहात. त्यांनी सकाळी आंघोळ करून त्यामध्ये तेल ओतायचं आहे, किंवा जेव्हा तेल संपेल त्यावेळेस त्यामध्ये तुम्ही तेल घालायचं आणि ही बॉटल तुम्ही तिथे सेपरेट ठेवायची आहे. अखंड दिवा लावताना तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही त्याच्याकडे कोणीतरी तुम्हाला लक्ष द्यायला हवं. आता समजा तुमच्याकडे तुम्ही घराबाहेर जाणार, नोकरीनिमित्त बाहेर पडणार आहात, तर तुमच्या घरामध्ये कोणी एक व्यक्ती असे पाहिजे की बघा, मुलं लहान जरी असली तर ती दिव्याकडे वगैरे लक्ष देणार नाहीयेत. म्हणून तुम्ही घरातून बाहेर पडताना बघा, जर 9 ते 6 जर गेला तर दिवा तेवढा वेळ मोठा चालू शकेल का, 9 तास तो चालू शकतो का, याची काळजी घेऊन तुम्ही तो दिवा चालू करायचा आहे. तसेच तुमच्या घरामध्ये कोणी ना कोणी त्या दिव्याकडे लक्ष द्यायला हवं, याची काळजी घेऊन तुम्ही दिवा लावायला सुरुवात करायची आहे. किंवा तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ही काळजी घेऊ शकता. आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही दररोज 9 दिवस दिवा ठेवणार आहात, तर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी त्या दिव्याला हळदी कुंकू फुले व्हायचे आहेत, अक्षता व्हायच्या आहेत, धूप आणि दीप हे तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी करायचं आहे. देवी आईची आरती तुम्हाला दोन्ही वेळेला करायची आहे. सकाळी तुम्ही लवकर उठा, तुमच्या कामाच्या आधी तुम्ही व्यवस्थितपणे याची काळजी घ्यायची आहे की तुम्ही सकाळी स्नानाआधी उरकल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर देवघरामध्ये जाऊन जिथे तुम्ही दिवा लावलेला आहे तर कलश तुम्हाला हलवायचा नाही आणि दिवाही तुम्हाला हलवायचा नाही. देव देखील तुम्हाला हलवायचे नाहीत, कारण तुम्ही घटस्थापना करत नसाल तरी सुद्धा देव हे घटी बसलेले असतात आणि त्यामुळे देवांना या 9 दिवसामध्ये हलवायचं नाही. त्यांना लांबूनच हळदी कुंकू फुले व्हावी. आरती करताना तुम्ही शक्य असल्यास शुद्ध गाईच्या तुपाची फुलवात बनवा आरतीसाठी किमान, आणि त्या आरतीसाठी तुम्ही दुसरे निरंजन घ्या आणि अखंड दिवा तुम्ही हलवू नका. आणि त्या निरंजनद्वारे तुम्ही देवीची आरती सकाळ संध्याकाळ दररोज करायची आहे. आणि 9 दिवस तुम्ही 9 प्रकारची फुले आहेत नाही जरी वाहिली तरी तुम्ही लाल फूल हे सहज उपलब्ध होणारे जास्वंदाचं फूल आहे, शक्य होत असतं ते फूल, तर ते फूल किंवा गुलाबाचं फूल, झेंडूचं फूल हे कलशाला दिव्याला नक्की व्हा. आपल्या देवघरातल्या देवांना सुद्धा ती फुलं व्हा. आणि 9 दिवस देवीला 9 प्रकारचे नैवेद्य, अगदी साधे घरात उपलब्ध असणारे साहित्य तुम्ही दूध साखर तूप मध गूळ केळी आहे नारळ आहे अशा प्रकारचे नैवेद्य आहेत. सर्वात देवीला उत्तम नैवेद्य म्हणजे तुम्ही केळीचा नैवेद्य, फळे नैवेद्य म्हणून दररोज जरी ठेवले तरी छान आहे, पण तुम्ही नैवेद्य ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर थोड्या वेळानंतर ते उचलून सर्वांनी प्रसाद म्हणून खाऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही दररोज नैवेद्य आरती करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही दिवा ज्या वेळेस तेवत ठेवता तर त्यामध्ये वरती फूल आल्यासारखं होतं, काजळी धरते, तर हे कार्बनने तयार झालेली काजळी तुम्हाला अलगद हाताने हळूवारपणे काढून घ्यायची आहे. तर आता हे काढताना तुम्ही प्लकरचा वापर करायचा आहे आणि हे अलगद हाताने काढायची. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की काजळी काढताना दिवा विझेल तर तुम्ही छोटासा दिवा त्याच्या बाजूला तात्पुरता त्यावेळी लावा, पण दिवा लावताना अखंड दिव्याने दिवा लावा. त्याच्यानंतर काजळी काढा आणि दिवा चालू ठेवा. समजा त्यावेळेस दिवा विझला तर जे तुम्ही त्याच अग्नीने दिवा लावून ठेवला त्यांनी तुम्ही तो दिवा परत लावा, असं मनामध्ये काही विचार आणू नका. असं म्हणतात की अखंड दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात, आपल्या घरात सुख समृद्धी येण्यास मदत मिळते आणि सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते. म्हणून तुम्ही अशा प्रकारे नक्कीच या नवरात्रीमध्ये अखंड दिवा प्रज्वलित करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इतर वेळेस दिव्याने दिवा लावू नये, पण नवरात्रीत अखंड दिवा हा दिव्याने दिवा लावला जातो. आता घटस्थापना केली नाही आणि अखंड दिवा कसा लावायचा, तर आपल्या देवघरामध्येही आपली देवी आई असते, त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच अशा प्रकारे अखंड दिवा प्रज्वलित करू शकता. आता तुम्हाला हा दिवा उचलायचा कधी, आता 9 दिवस तुम्ही पूजा केली, अखंड दिवा ठेवला, आता हा दिवा उचलायला कधी,
तर नवरात्रीचे 9 दिवस पूजा झाल्यानंतर आपल्याला दशमीच्या दिवशी म्हणजेच आपण ज्या दिवशी दसरा म्हणतो त्या दिवशी तुम्हाला हा दिवा उचलायचा आहे। तर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही गोडधोड नैवेद्य बनवायचा। तुमच्या दिव्यामध्ये तेल असेल तर तुम्ही विझवायचा नाही, तुम्ही दिवा हलवून घ्या, फक्त थोडासा सरकवा, जागा बदला आणि ते तेल संपल्यानंतर तुम्ही तिथून दिवा हा उचलू शकता। जर अशा प्रकारे काळजीपूर्वक तुम्ही हा दिवा आपल्या देवघरामध्ये नक्कीच प्रज्वलित करा आणि देवीची भक्ती करा। तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।